श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आता नवरात्र सुरू झालं आहे, पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? फक्त साधी पूजा करून नाही, तर एक छोट्या पण शक्तिशाली सेवेमुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि देवीची कृपा कायमची राहू शकते. हो महिलांनो, जर नवरात्रीमध्ये ही खास पद्धतीने ओटी भरली आणि हवन केले, तर म्हणतात की स्वतः दुर्गा माता आपल्या घरात वास करते. अनेक लोकांच्या आयुष्यात अशा चमत्कारिक बदल तर झालेले आहेत की तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल. पण ही सेवा कशी करायची आहे, कोणत्या दिवशी करायची आहे आणि कोणती चूक टाळायची आहे, हे सगळं आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा छोटा उपाय सांगणार आहे जे तुमचं नशीब बदलू शकते. श्री स्वामी समर्थ. नवरात्र हा अत्यंत पवित्र दिवस आहे. शक्तीची उपासना करण्याचा आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याचा काळ असतो. या 9 दिवसामध्ये देवीची कृपा सहज मिळत असते. विशेषतः 11 लवंगाचा उपाय आणि कुळदेवीची ओटी भरणे हे 2 अत्यंत प्रभावी आणि पारंपरिक उपाय आहेत. हे उपाय श्रद्धेने केल्यास मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि घरातील सुख समृद्धी वाढत असते. चैत्र नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा करण्याचा काळ. या काळात दुर्गा माता, लक्ष्मी माता आणि सरस्वती माता यांची उपासना केली जाते. हा काळ नवीन सुरुवातीसाठी खूप शुभ असतो. मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची ही सर्वोत्तम संधी असते. तर 11 लवंगाचा प्रभावी उपाय कसा करायचा आहे, या उपायाचे काय महत्त्व आहे? लवंग हा केवळ मसाला नाही, तर त्यामध्ये आध्यात्मिक शक्ती देखील असते. 11 लवंगाचा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात, कामात यश मिळते, देवीची कृपा ही मिळत असते. तर उपाय कसा करायचा आहे? तर आवश्यक साहित्य काय लागणार आहे? तर 11 लवंगा लागणार आहेत, एक तांब्याचा किंवा मातीचा दिवा लागणार आहे, तूप किंवा तेल, अगरबत्ती आणि लाल कापड. तर आता उपाय करण्याची पद्धत काय आहे? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत, देवीसमोर दिवा लावायचा आहे, 11 लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत, डोळे बंद करून दुर्गा माता यांचे ध्यान करायचे आहे. खालील मंत्र जपायचा आहे: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विंचे. त्या लवंगा देवीसमोर ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या लवंगांना दिव्यात टाकायचं आहे आणि जाळायचं आहे. शेवटी देवीला प्रार्थना करायची आहे: माझ्या सर्व अडचणी दूर करा आणि माझ्या घरात सुख समृद्धी आणा. तर उपाय करण्याची योग्य वेळ कोणती? तर नवरात्रीत कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, पण विशेषतः अष्टमी, नवमी आणि शुक्रवार या दिवशी केल्यास अधिक परिणामकारक असते. तर उपाय करताना मन पूर्णपणे शांत ठेवायचं आहे. कोणतीही नकारात्मक भावना ठेवायची नाही. सतत 9 दिवस हा उपाय केल्यास अधिक चांगले परिणाम दिसत असतात. तर कुळदेवीची आता ओटी कशी भरायची आणि कधी भरायची ते सांगणार आहे. कुळदेवी म्हणजे काय? कुळदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाची रक्षण करणारी देवी. प्रत्येक घराची वेगळी कुळदेवी असते. कुळदेवीची पूजा केल्याने घरातील संकटे दूर होतात, वंशाची प्रगती होते, सुख आणि समृद्धी वाढत असते. ओटी भरण्याची योग्य वेळ काय आहे? तर चैत्र नवरात्रामध्ये कुळदेवीची ओटी भरणे अत्यंत शुभ असते. विशेष दिवस म्हणजे प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस, अष्टमी किंवा नवमी. यामध्ये अष्टमी आणि नवमी सर्वात शुभ असते. ओटी भरण्यासाठी काय काय साहित्य? नारळ, हळद-कुंकू, फुले, साडी किंवा वस्त्र, सुपारी, मिठाई आणि पैसे म्हणजे दक्षिणा म्हणून पैसे. तर आता ओटी कशी भरायची आहे? देवीसमोर स्वच्छ आसन घ्यायचं आहे, देवीला फुले अर्पण करायची आहेत, हळद-कुंकू लावायचं आहे. आता एका ताटात नारळ, फळे, साडी किंवा कपडा, दक्षिणा ठेवायचा आहे. हे सर्व देवीसमोर अर्पण करायचं आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे: हे माझ्या कुळदेवी, आमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि आमच्या जीवनात
सुख शांती द्या. ओटी भरताना लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत? शक्यतो महिलांनीच ओटी भरायची आहे. साडी देणे अत्यंत शुभ असते. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पूजा करायची आहे. ओटी भरल्यानंतर प्रसाद वाटायचा आहे. त्यानंतर 11 लवंग आणि ओटी उपाय एकत्र केल्यास आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही 9 दिवस लवंग उपाय, अष्टमी नवमीला ओटी भरणे हे दोन्ही केले तर जीवनातील मोठे अडथळेसुद्धा दूर होऊ शकतात. आर्थिक स्थिती ही सुधारत असते. नोकरी व्यवसायात प्रगती होते. घरात सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. तर अनुभव काय सांगतात? तर 11 लवंग उपाय केल्यावर अचानक कामे होऊ लागतात. अडलेले पैसे परत मिळत असतात. घरातील भांडणं कमी होतात. कुळदेवीची ओटी भरल्यानंतर घरात आनंद आणि शांतता येते. संकटे कमी होतात. तर महत्त्वाची सूचना काय? हे उपाय अंधश्रद्धा म्हणून नाही तर श्रद्धा म्हणून करायची आहे. कोणत्याही वाईट हेतूसाठी वापरायचं नाही. मन शुद्ध ठेवायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर चैत्र नवरात्र हा देवीची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम काळ आहे. 11 लवंगाचा उपाय आणि कुळदेवीची ओटी भरणे हे दोन्ही उपाय अतिशय सोपे असूनही प्रभावी आहेत. जर तुम्ही हे उपाय पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि सकारात्मक मनाने केले तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. देवी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना. त्यानंतर हवन करायचं आहे. तर हवन हे महिलांनी हवन कशा प्रकारे करायचं आहे? तर हवन केल्याने काय होते? हवन केल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. घर शुद्ध होते. देवीची कृपा लवकर मिळते. तर आपल्याला काय काय लागणार आहे? हवनकुंड, समिधा म्हणजे लाकूड, तूप, हवन सामग्री, कापूर, लवंग, तांदूळ आणि गूळ. तर तयारी काय करायची आहे? स्वच्छ जागा निवडायची आहे. हवनकुंड घ्यायचं आहे किंवा आपली जी पितळची ताटली आहे देवपूजा करायची ती सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर देवीचा फोटो, मूर्ती समोर ठेवायची आहे. त्यानंतर कापूर आणि लाकडाने अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये थोडे तूप टाकायचं आहे. त्यानंतर मंत्र जप आणि आहुती द्यायची आहे. खालील मंत्र म्हणत आहुती द्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विंछे स्वाहा. प्रत्येक वेळी स्वाहा म्हणतच आहुती द्यायचं आहे. तूप आणि हवन सामग्री अग्नीत टाकायचं आहे. किमान 11, 21 किंवा 108 वेळा हे हवन करायचं आहे. विशेष आहुती लवंग टाकू शकता. 11 लवंग उपाय करू शकता. गूळ आणि तूप टाकल्यास अत्यंत शुभ असते. तर शेवटी नारळ किंवा गूळ तूप अर्पण करा आणि देवीला नमस्कार करा. हवन करताना महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? तर हवन करताना मन एकाग्र ठेवायचं आहे. घाई करायची नाही. मंत्र स्पष्ट उच्चारायचा आहे. शक्य असल्यास कुटुंबासोबतच ही पूजा करा. जर तुम्ही अष्टमीला, नवमीला ओटी त्याच दिवशी हवन केले तर घरातील अडचणी ह्या दूर होतात. आर्थिक प्रगती होत असते. मानसिक शांती ही मिळत असते. देवीची कृपा पण वाढते. छोटा पण प्रभावी उपाय. जर वेळ कमी असेल तर फक्त एक दिवा लावा. 11 वेळा मंत्र जपा. 1 लवंग अर्पण करा तरीही लाभ मिळतो. ही सेवा श्रद्धेने करा, भीतीने नाही. कोणावर वाईट परिणाम होण्यासाठी करू नका. सकारात्मक भावना ठेवा. महिलांनी नवरात्रीमध्ये केलेली ओटी हवन ही केवळ परंपरा नाही तर ऊर्जा, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम आहे. जर तुम्ही हे नियमाने आणि मनापासून केले तर तुमच्या घरात नक्कीच सुख, शांती आणि समृद्धी येईल. तर भक्तांनो, अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये ओटी आणि हवन ही सेवा श्रद्धेने केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, देवीची कृपा मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टी नाही तर मनापासून केलेली छोटी सेवा जास्त महत्त्वाची असते. जर तुम्ही आजपासून ही सेवा सुरू केली तर म्हणतात की दुर्गा माता तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या सोबत उभी राहते आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण.